पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अद्यापही या खेळाडूला तो सूर गवसलेला नाहीये. भावेशचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी त्यांना केली आहे. हात खुले करण्याची कोणत्याही प्रकारची संधी नाहीये. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतरच्या सरासरीनं अवांतरच्या मदतीनं धावसंख्या मात्र 1 न बळावताना आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 2 ही धावसंख्या धावफलकावर. धीम्या गतीचा चेंडू होता. यावेळेला मात्र आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. आणि जणू मैदानावरती गोलंदाजी करणारा भावेश सांगत असेल की मैं हूं डॉन. गोलंदाजी अगदी गोलंदाजी मधली त्याची दादागिरी आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याची संधी नाही आहे आणि कमालीची गोलंदाजी. सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना सातत्यानं फलंदाजांना त्यानं चकवा दिलेत. प्रश्नचिन्ह उभे केलेत फलंदाजांसमोर आणि त्या प्रश्नचिन्हांची उत्तरं मात्र नाही आहेत. सचिन ठुमरे नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्व काही आपल्या नजरेसमोर घडताना पाहतोय. महेश या ठिकाणी चूक केली आहे. सुरुवातीला म्हटलं होतं की टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने आपली कामगिरी उत्तम ठेवली, परंतु इथे मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याला सूर गवसला नाहीये. कारण चेंडूची लाईन त्याला जज करता आली नाही, पेस त्याला जज करता आली नाहीये. लेग स्टिक वरती गाठ घेत असताना तुम्ही ऑफसाईडचा चेंडू लेग स्टिकला वळवण्यासाठी लाईन कव्हर करणं गरजेचं आहे. हे बेसिक विसरला. यष्ट्याचा वेध घेतला, परंतु त्यानंतर आला सर्वाधिक एक्सपिरियन्स खेळाडू अर्थातच रामा महानवर. आल्या पहिल्या चेंडूवर त्यानं सिंगल घेतली आहे. ओळखलंय की सचिन ठुमरे चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. परंतु सचिन थोडंसं टायमिंग बरोबर संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. फटके याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे जरूर आहेत, परंतु अद्याप ते फटके दाखवण्याची संधी मिळाली नाही, कारण तेवढे जास्त चेंडू पाहायला मिळत नाहीयेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 4 धावा. ठिकाणी आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी. गोल्डन षटकाची सांगता. ज्या षटकामध्ये 6 किंवा 6 धावांपेक्षा कमी धावा येतात, किंबहुना ज्या षटकामध्ये चौकार किंवा षटकार येत नाही, अशा षटकाला गोल्डन षटक संबोधलं जातं. आणि या गोल्डन षटकाची सांगता अ मॅन विथ अ गोल्डन आर्म भावेशनं मात्र या मैदानावरती साकारली आहे. का रायगड प्रीमियर लीग मध्ये माझी निवड केली गेली, माझ्या खेळाची गुणवत्ता काय, माझी ताकद काय, हे सर्व काही त्यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवलं. आणि प्रतिस्पर्धी संघाला सातत्यानं विचारलेल्या प्रश्नातून निरुत्तर करताना या गोलंदाजाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी मनीष शर्माला देखील आपण यष्टीरक्षकाच्या मागे पाहू शकतो. त्याचबरोबर परेश कडके जो खेळाडू सातत्यानं चर्चेचा विषय ठरलाय. या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ मात्र आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाला दिले गेलेला योग्य न्याय पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. शिवा ठोंबरे टायमिंग आज तितकंसं चांगलं पाहायला मिळत नाहीये, परंतु एक फटका जर का या फलंदाजच्या बॅटमध्ये आला ना, तिथून मात्र या फलंदाजाला रोखणं कठीण होणार आहे. परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज आयुष. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. खरं तर टायमिंग अजूनही साधता आलेलं नाहीये. 3 मोठे फटके खेळण्याचा मानस जरूर सचिन ठोंबरे शिवाच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु 3ही फटके त्याचे मिस टायमिंग झाले. आणि हेच कारण होतं की केवळ जमिनी लगतच्या एकेरी स्वरूपाच्या धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. सिंगलनं संघ पुढे सरकतोय. 2 गडी बाद 5 ही धावसंख्या धावफलकावर. रामा महानवर जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यांवरती. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. स्विंग पाहायला मिळतोय. ही ताकद आहे युवा गोलंदाजांची. गुणवत्ता
नेहमीच या ठिकाणी चर्चेचा विषय ठरले, किंबहुना या गुणवत्तेवरती कोणत्याही प्रकारचा मी म्हणेन की आक्षेप नाही आहे, कारण गुणवत्तापूर्ण खेळ करण्यासाठी हे युवा गोलंदाज ओळखले जातात. यावर्षी जर आपण पाहिलं तर बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज या पारितोषिकाचा मानकरी, परंतु इथे चूक केली आहे. हाफ ट्रॅकर, हात खुले करण्याची संधी महानवर रामदासच्या बॅटमधून येतोय. दमदार स्ट्रोक, षटकार. जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा ज्या वेळेला खेळ झाला, केडी आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत की ज्या पद्धतीनं मँचेस्टरला सुरू असणारी, इंग्लंडमध्ये मँचेस्टरला सुरू असणारी भारतीय संघाची ज्या पद्धतीची फलंदाजी होती ना, टेस्ट क्रिकेट आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. परंतु आता कदाचित त्याला T20चं स्वरूप देण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू झाले त्या षटकातील अगदी 2 षटकांचा 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि रामाच्या बॅटमधून आणखीन मोठे आक्रमक, आकर्षक, उत्तुंग षटकार पाहायला मिळणार, यातील मात्र शंका नाही आहे. क्षमता आहे, फॉर्म देखील चांगला आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर एक्सपिरियन्स खेळाडूंपेक्षा युवा खेळाडूंच्या खेळाचा दर्जा हा नेहमीच उंचावलेला पाहायला मिळाला आहे. अर्थातच एकीकडे युवा टॅलेंट आहे आर्यन, आयुष, आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर एक्सपिरियन्स रामदास महानवरचा आपल्याला पाहायला मिळतोय. मागील चेंडूवरती आलेल्या षटकारांना कुठेतरी थोडासा मानसिक दडपण आहे, त्या दडपणातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न. रनअप देखील शॉर्ट केलाय. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर थोडासा लॉंग रनअप न केला, परंतु आता मात्र रनअप थोडासा शॉर्ट केलाय. आणि इथून जर का पाहिलं तर उर्वरित या 3 चेंडूवरती 3, 4, 2 जे काही चेंडू उरलेत त्यावरती मोठे फटकेबाजी होणार का? नफ्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. सचिन ठोंबरे, शिवा नॉन स्ट्रायकिंग एंडला जास्त कालावधी आपल्याला पाहायला मिळतो, आणि हेच कारण आहे की धावसंख्या एक मर्यादित आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. खेळाचा पूर्वार्ध सुरू आहे मित्रांनो. सामना क्रमांक 6वा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर एक सामना प्रतिस्पर्धीचे संघ होता तो उपस्थित न राहिल्यामुळे कदाचित त्यांच्या विपक्षी संघाला पुढे चाल दिली गेली. अर्थातच परेश 11 काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाहीत, परंतु रणजित कट्टे पाटील संघाला पुढे चाल दिली गेली. ज्यावेळेला शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे, सिंगल मात्र धावफलकावरती येईल. अविनाश वेगानं चेंडूवरती येतात, तोपर्यंत सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येईल. या षटकाचा जर विचार केला तर अंतिम चेंडूवरती सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. षटक समाप्त होते. आणखीन एक 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलका 2 गडी बाद आणि 2 गडी बाद धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय त्या 15. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 7.5च्या सरासरीनं 15 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिल्या 2 षटकांसाठी तब्बल 11 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. याकडे विशेष लक्ष मी या ठिकाणी देईन, किंबहुना आपलं लक्ष वेधेन. 11 मिनिटं झालेत. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे. थोडंसं वेळेचं बंधन आहे मित्रांनो, सहकार्य करा. आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय ज्याला बहुतांश वेळेला पहिला विकल्प म्हणून किंवा पहिली पसंती म्हणून दिली जाते, ते अविनाशला आता मात्र 3रं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी चेंडू सोपवला गेला हातामध्ये. एक वेगवान आणि तेज तर्राच गोलंदाज जरूर आहे, परंतु इथे आव्हान असणार आहे, कारण आता फलंदाज आक्रमक होतील. 2 षटकं मैदानावरती उभे आहेत, परंतु वेग आहे. या गोलंदाजाची मजबूत बाजू कोणती आहे तर त्याच्याकडे असणारा भन्नाट वेग. अगदी शॉर्ट रनअप सह देखील खांद्यांचा खूप चांगला वापर, आणि त्याची जी ॲक्शन ज्या वेळेला लोड होते ना त्यावेळेला मात्र फलंदाज भल्या फलंदाजांना रोखून ठेवण्याची धमक या गोलंदाजीमध्ये. परंतु रामदास महानवर फार काळ तुम्ही याला शांत ठेवू शकत नाहीये. सचिन ठोंबरे, शिवा याला तुम्ही फार काळ शांत ठेवू शकत नाहीये. अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू झाल्यात, धावा धावफलकावरती आल्यात. 2 गडी बाद 16. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये अगदी 40 धावा देखील उभारण्याची धमक या दोनही खेळाडूंमध्ये. आणि इथून जर का 40 धावा आल्या या 10 चेंडूंमध्ये तर मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर पाहायला मिळू शकते. परंतु आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अविनाश या ठिकाणी जरूर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, परंतु नेहमीच त्याच्या मनावरती एक मानसिक दडपण देखील आहे. एकीकडे युवा खेळाडू अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय,
त्याच वेळेला स्ट्रायकिंग एंडला सचिन ठोंबरे अर्थातच शिवा, मोठा फटका. परंतु इथे टायमिंग नाहीये. जे चित्र पहिल्या चेंडूपासून आपण मैदानावरती पाहतोय, आज सचिन ठोंबरेचं टायमिंग तितकंसं प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. ओव्हरथ्रो जरूर झालाय, तिसरी धाव घेतली जाणार नाहीये हे निश्चित आहे, कारण रामदास महानवर अगदी डेंजर एंडकडे होते. तिथून शरीराचं संतुलन बनवणं, स्लिपरी आउटफील्ड आहे, ओलसरपणा आहे. त्यानंतर जर पाहिलं तर काही क्षणापूर्वी इथे वरुण राजाची हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि श्रावणामध्ये हे चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की श्रावण मासी हर्ष मानसी हरिवळ दाटे चोहीकडे क्षणात पडती सरसर आणि सरात फिरूनी ऊन पडे, अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे हे जरूर होणार. पावसाचा आणि उन्हाचा हा लपंडाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु त्या कंडिशनला यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि भिरकावून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावा, बिग हिट, षटकार. आणि पहा सचिन ठोंबरे, KL राहुल प्रमाणे जसा भारतीय संघातला KL राहुल आपण बघतो ना की मँचेस्टरच्या कसोटीमध्ये त्याची कामगिरी सर्वाधिक महत्वाची राहील, किंवा सर्वांच्या नजरा त्याच्याकडे असतील. अगदी त्याच प्रकारे इथे सुपर्डीजी माऊली संघातील संघनायकाच्या, संघ सहकार्याच्या आणि खेळाडूंच्या नजरा आणि तमाम प्रेक्षकांच्या नजरा आता मात्र सचिन ठोंबरेवरती टिकळून राहिल्यात. पहिल्या 12 चेंडूंमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाहीये, परंतु एक षटकार, मी सुरुवातीला देखील म्हटलं, या फलंदाजच्या बॅटमधून जर का एक चेंडू मिडल झाला ना तर या खेळाडूला रोखणं कठीण असणार आहे. एक षटकार आलाय, आणखीन एक मोठा फटका येणार का? इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स, सिंगल मात्र धाव फलकावरती जरूर अंकित केली जाईल. स्ट्राईक आपल्याकडे रोटेट केली जाते. अंतिम चेंडूवरती आलाय सिंगल, धावा धाव फलकावरती येत आहेत. 26 धावा, 2 गडी बाद 26. आणि वरुण राजाची देखील पुन्हा एकदा हजेरी आपल्याला पाहायला मिळते. हे चित्र तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळणार. कधी ऊन असेल, कधी पाऊस असेल, श्रावण सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर पुढील टॉस या ठिकाणी केला जाईल. अर्थातच निवेदन असेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि स्वर्गीय राहुलभाई 11, अर्थातच लेट राहुलभाई 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी संपर्क करायचा. तर आदित्य प्रिया संघाचे संघनायक आहेत. तर या ठिकाणी पहा, आणखीन कळंबोली म्हटलं ना तर कळंबोली क्रिकेट हे सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि त्यापैकी मयंक आणि मंथन आमचे 2 भविष्यातील खेळाडू, अर्थातच दिनेशजी भोईर यांचे सुपुत्र मयंक आणि मंथन या दोघांनाही विनंती आहे की आपण मुख्य स्टेजवरती यायचंय. लेदरचं प्रशिक्षण घेत आहेत, खूप चांगला त्यांचा परफॉर्मन्स आहे लेदर क्रिकेटमध्ये. अगदी याच मैदानावरती समोरच्या दिशेनं असणारे जे आपण एजे स्पोर्ट्स अकॅडमीचं ते प्रशिक्षण केंद्र पाहतोय त्यामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली. आणि मयंक मंथन या दोघांनाही विनंती आहे की आपण संपर्क करा. इथे मात्र अंतिम षटक घेऊन तुषार शर्मा, अर्थातच मन्नी, याही खेळाडूला आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं नावडे संघाच्या माध्यमातून खेळताना. आणि त्याच्याकडे असणारा जो अनुभव आहे, त्याच्याकडे असणारी जी गुणवत्ता आहे ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी भर पावसामध्ये फलंदाजांना कशा पद्धतीनं रोखायचं. यावेळेला शॉर्टपूल काढण्याचा प्रयत्न, मोठा फटका, चेंडू जरूर हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात, मात्र तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती आहे. सचिन ठोंबरेवरती असणारा हा विश्वास आहे. अगदी 1, 2, 3 जितके चेंडू त्याच्या वाट्याला येतील ना, प्रत्येक चेंडूवरती एक अपेक्षा जरूर असणार आहे आणि ती अपेक्षा पूर्ती या ठिकाणी केली जाणार का? एकूणच पाहिलं तर या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अपेक्षा असतील सचिन ठोंबरेच्या बॅटमधून किमान 2 मोठे फटके, कमीत कमी. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक चेंडू खेळण्याचा मानस. 8वा चेंडू या ठिकाणी निर्धाव होतोय. 24 चेंडूंमध्ये तुम्ही 8 चेंडू निर्धाव खेळताय म्हणजे जवळपास 1 षटक, 1 ते 1.5 षटक तुम्ही कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस. टायमिंग नाहीये आता, केवळ परंतु एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची असेल
तर मात्र कमीत कमी 4 षटकांमध्ये 40 ते 42 इथे शॉर्टहॅम पूल काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं आणि जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार आयुष तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2. या 2 धावेनं संघाची एकूण धाव संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद, 31 धाव संख्या धावफलकावर आणि विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य. पुढे जाऊ नका, या लक्ष्याचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात, परंतु त्या अगोदर जाऊयात सुंदर सुमधुर संगीतासाठी SK DJ यांच्याकडे. निश्चित पण त्या संघाला विजयाचं दावेदार म्हणून देखील पाहायला जातं. परंतु तुर्तास आपण पाहतो चालू लढत जिथे सुपटीचे माऊली बनाम रॉयल बी या संघादरम्यान पाहतो लढत. कारण रॉयल बी संघाचा विचार केला तर मित्रांनो कोण विसरणार पाठीमागची स्पर्धा जिथे रॉयल बी संघ अक्षरशः विजयाच्या उंबरठ्यावरती आला होता, तिथून मात्र तो संघ हरला होता. म्हणजेच हा संघ कुठेतरी ती गोष्ट घेऊन मैदानामध्ये उतरेल, झालेल्या चुका त्या चुकांवरती पांघरून घालूनच या ठिकाणी एक वेगळ्या ईर्ष्येनं, एक वेगळ्या जिद्दीनं, एक वेगळ्या उमेदीनं मैदानामध्ये उतरला असेल. कारण असं म्हटलं जातं ना, वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाहीये, तो उडतो, जागा होतो, ती दहशत तोच दरारा घेऊन. आणि मग ती दरारा, ती दहशत नेहमी सातत्यानं या मैदानावरती रॉयल या संघाची राहिली आहे. कारण माननीय विजय शेठ खानावकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहतो गेली सातत्याने अनेक वर्षांपासून याच मैदानावरती नव्हे तर पूर्ण रायगडामध्ये, पनवेलामध्ये या संघाचा, या संघनायकाचा, या संघ मालकाचा दबदबा राहिलाय क्रिकेट क्षेत्रामध्ये. आज आपण पाहतोय पुन्हा एकदा ती दहशत, तो दरारा
प्राप्त केला जाईल का? कारण पाठीमागच्या स्पर्धेमध्ये झालेली चूक, परंतु या स्पर्धेमध्ये होणार का ती चूक, याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा मात्र असतील. एक आव्हानात्मक धावसंख्या मी म्हणणार नाहीये, कारण एक सोपी धावसंख्या आहे जिथे 32 धावांचा फक्त पाठलाग करायचा आहे. आणि या 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीचे शूर वीर मराठे मावळे मैदानामध्ये उतरलेत. आपण पाहतोय शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. एकीकडे पाहायला तर सुपर डीचे माऊली, ज्या संघाचा तोपखाना जर पाहायला रामदास मानवर, सचिन ठोंबरे, मयूर वाक्षे, विक्रम पवार, प्रसाद तावरे, अक्षरशः या संघामध्ये तोफखाने. त्यांच्या प्रति विरोधात पहा परेश कडके, या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू. अगदी आपण जर पाहिलं ना, रायझिंग स्टार ऑफ द रायगड हा किताबाने देखील या खेळाडूला सन्मानित केलाय, तो परेश कडके. तर त्यांना सुरेख साथ देण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर बुम बुम मन्नी तुषार शर्मा यांना पाहतोय. यस, डेफिनेटली परेश कडके यांच्यासाठी 2 षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय. महादेवजी पाटील यांच्या माध्यमातून परेश कडकेसाठी मी म्हणेल एका हाताचा मळ आहे. अगदी या मैदानावरती त्याने कित्येक वेळा, अनेक वेळा असे कारनामे केले. त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे ना, 6 चेंडू मागे 6 षटकार मारण्याची देखील क्षमता आहे. आयोजकांनी तर मी म्हणेल 2 चेंडू मध्ये 2 जिथे पहा पहिला चेंडू आउटसाइड आउट स्टंप, जिथे चांगल्या चेंडूची सांगता निर्माण केले. सुपडीचे माऊली संघाचा गोलंदाज आपण पाहतोय विजय यांना आपण पाहतोय, जे वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक ठेवून आलेत. परंतु परेश कडके पहा, तो जास्त काळ शांत बसणाऱ्यापैकी नाहीये. तो या संघातील तुफान आहे, तो या संघातील वादळ आहे आणि वादळ जास्त काळ थांबणार नाहीये. परंतु पहा ना, किती चांगली गोलंदाजी केली जाते. परेश कडके सारख्या फलंदाजाला जागेवरती ठेवण्याचं काम केलं जात आहे. वा, काय गोलंदाजी करतायत, कौतुक करावं लागेल. चलो, रॉनी सिंग असेल, नवा चेहरा आहे रॉनी सिंग. रॉनी सिंग, आपण कुठे असाल तिथे या, आपण अमन सिंग यांच्याशी संपर्क साधा. परंतु पहा, जिथे काय गोलंदाजी केली आहे आणि करताय देखील अप्रतिम मारा पाहायला मिळतो. अगदी पहिल्या 3 चेंडूवरती परेश कडके सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं म्हणजे तुम्ही कुठेतरी एक यशस्वी गोलंदाज आहात, याची एक चुणूक, याची एक चाहूल या ठिकाणी दाखवून देतात. काय गोलंदाजी करतात पहा ना. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव दिली आहे. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे हे त्यांनी ओळखलंय. इथे आपल्याला फक्त आणि फक्त चांगल्या क्वालिटीची, दर्जाची गोलंदाजी करायची आहे, याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवून देतात. परेश कडकेला शांत ठेवलाय, परंतु मैदानावरती आता मात्र स्ट्राइक वरती आले तुषार शर्मा, बुम बुम मन्नी आपण पाहतोय. 3 चेंडू झालेत पहिल्या 2 चेंडूवर. येस, डेफिनेटली अंपायर तर येस, हा येस, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे तुर्तास आपण पाहतो तुषार शर्मा, बुम बुम मन्नी या देखील खेळाडूंना मित्रांनो अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील यानं खूप चांगली कामगिरी केली आहे. परंतु बघायचं आहे, जिथे अवांतर स्वरूपात या ठिकाणी चेंडू फेकलाय आणि एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनगडीबाद 2 ही धावसंख्या. तुषार शर्मा आपण पाहतो स्ट्राइक वरती खेळतायत, जिथे स्टँड अँड डिलिव्हर जागेवरून फिरकावून दिलाय या चेंडूला सीमेरेषे पार, आर पार, षटकार षटकार षटकार. तर येस, या ठिकाणी आपण पाहतोय तुषार शर्मा यांनी ओळखलंय की कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, जिथे तुषार शर्मा अगदी अलगदरित्या, अगदी सावध पद्धतीनं. परंतु पहा, पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय, जिथे पंच चेंडूकडे पाहतात, इशारा देखील करतात. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल बिनगडीबाद 8.
कारण जमेची बाजू दोन्ही आघाडीचे फलंदाज अजून देखील तग धरून उभे आहेत मैदानावरती. येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. विक्रम पवार बघायचे कशा स्वरूपाने या ठिकाणी गोलंदाजी करतील. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये थोडेसे महागडे ठरले होते, परंतु या स्पर्धेमध्ये परंतु पहा परेश कडकेला शांत अद्याप अजून देखील ठेवलाय. कारण परेश कडकेसाठी बॅक टू बॅक 2 षटकारा करतात. जरूर आयोजकांनी प्रमुख पाहुण्यांनी अतिथींना तपत लावलाय, परंतु परेश कडके मात्र अद्याप देखील शांत पाहायला मिळतोय. परेश कडके खोलवरती टाकलाय चेंडू. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चैतन्य खांडेकर चेंडूवरती येत आहेत, उचल करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहू शकाल बिनगडीबाद. अर्थातच पहिलं दशक पूर्ण होत आहे. अर्थातच 10 धावा धावफलकावरती पाहतोय. अजून देखील 16 चेंडू आणि 22 धावांची गरज. कमी धावसंख्येचे सामने नेहमी उत्कंठावर्धक पाहायला मिळालेत. प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा जरी असला तरी देखील आम्हाला लढायचंय, आम्हाला जिंकायचंय याची पडझड धडपड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आपण पाहू शकाल अगदी पहिलं षटक देखील चांगल्या स्वरूपानं हाताळलं. दुसऱ्या षटकासाठी विक्रमजी पवार आले आणि ते देखील काय चांगल्या स्वरूपाने चेंडू फेकतात. परेश कडकेला अद्याप देखील शांत ठेवलंय पहिल्या 2 चेंडूवरती, परंतु परेश कडके मित्रांनो थांबणाऱ्यापैकी नाहीये. तो आता मात्र आपली बॅट आपली तलवार या ठिकाणी चेंज करतोय. आता मात्र मॅनातून या ठिकाणी आपली तलवार काढेल का, या तलवारातून मोठे वार करतील का, हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. येणारे अजून देखील चेंडू बाकी आहे ते मात्र 16 चेंडू आणि 22 धावांची गरज. विक्रम पवार बघायचंय काय करतील, सामन्याला कलाटणी देतील का, इथून मात्र सुपर डीजे माऊली संघ हा सामना जिंकेल का. उत्कंठा तर जरूर सर्वांना लागली आहे, परंतु परेश कडके बघायचंय. परंतु चांगला चेंडू फेकला. मयूर त्या ठिकाणी तैनात आहे, पाहायचंय पंच इशारा करतील. इट्स कॉल वाईट. 1+1 2 धावा आणि या 2 धावेनं अजून देखील 16 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला रॉनी, आपसे निवेदन है कि आप जल्द से जल्द यहाँ पे आने की कोशिश किए. आपके कप्तान अमन भाई आपका इंतजार कर रहे हैं, शायद आपको ओपनिंग में भेजना है उनको. रोनी भाई ये बड़ा बंदा है. चले मैदान के बीच जहां पे कांटे की टक्कर, जो भी जीतेगा वही सिकंदर, जो जिंकना तो राजा. परंतु तुषार छत्रपतींचा छावा या मिळाल्या तब्बल 6 धावा. कदाचित परेश कडकेला 500 रुपयाची संधी होती, ती गमावली जाते की काय. 14 चेंडू 8 धावांची गरज. स्टेप ऑफ साले पावलांचा उपयोग करतायत, परंतु या ठिकाणी डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. 8 धावांची अजून देखील गरज. 13 चेंडू मागे विक्रमजी पवार गोलंदाजी करतायत. तुषार शर्मा आणि मार्क आपल्याला पाहायला मिळतात, चांगली फलंदाजी करतात. परंतु आणखीन एक घुटना टेक और भाई तमाशा देख. षटकार. शूरवीर सह्या आणि सामना देखील मित्र म्हणेल जवळपास उंबरठ्यावरती आणून ठेवला. फक्त एका धावेची गरज अजून देखील.
जिथे तुषार शर्मा व्यक्तिगत खेळतायत आपण पाहू शकाल 7 चेंडू आणि 24 धावांवरती अगदी वन साइड हिरो वन मॅन आर्मी शो या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळते आहेत. अगदी कसोटी आता पहा क्षेत्ररक्षण देखील डिफेंड करतील. वाह वाह क्रिकेट आहे. अगदी आपण पाहतोय तुषार शर्मा आता मात्र या चेंडूची चाचपणी करतायत. त्यांना देखील माहिती आहे जवळपास विजयश्री खेचून आणलाय. आता मात्र फक्त इथून वेळ या ठिकाणी घेतला जातोय कारण येणाऱ्या काही सामन्यांमध्ये देखील आणखीन चेंडूवरची नजर ही पकड ही आणखीन तेज आणि तीक्ष्ण होईल. यस यस ओ काय जबरदस्त टेस्ट क्रिकेट. अगदी पहा इंग्लंड आणि इंडिया ही टेस्ट चालू आहे. अगदी त्याच्या प्रसाद तावरे बघा हे देखील अगदी कोणत्याही प्रकारची वेगळी रणनीती करत नाही कारण असे एखादे गोलंदाज असतात की जाणून बुजून एखादा चेंडू वाईट फेकतायत परंतु प्रसाद तावरे देखील प्रयत्न करतायत. आणखीन एक डिफेन्स केलाय. चला टाइम कमी आहे. तुषार शर्मा आता मात्र आयोजकांनी सक्त ताकीद दिली आहे मॅच फिनिश करायची आहे. वा आता तर चेंडू डॉट केला तर 4 धावा आणखीन तुम्हाला दिल्या जातील परंतु पहा क्रिकेट आहे. ओ हो यस यस चांगला चेंडू आहे. पहा क्रिकेट आहे अगदी खुन्नस अगदी बॅटर चांगलं पाहायला मिळत आहे कारण प्रसाद तावरे सांगतात येस डेफिनेटली मी देखील तुम्हाला चेंडू डॉट फेकू शकतो. अगदी बॅटीला ब्रश देखील झाला नाहीये. चला यानंतर आपल्याला मित्रांनो पाहुणे आलेले आहेत. उद्घाटन सोहळा या ठिकाणी करायचा. तुषार शर्मा नोटीस लक्ष द्या परंतु पहा या फटक्यामध्ये आहे हवा आणि चेंडू होईल हवाई फायर. विजयाची धाव या ठिकाणी प्राप्त होईल. षटकार नाहीये सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होते. विजेता ठरला रॉयल बी. विजेता संघाचं अभिनंदन. तर सौदी चेंडू घेऊन यायचंय आपण.